हापूस आंब्याची पेटी आणली आहे जी रत्नागिरीवरून येते। तर या कच्च्या कैऱ्याच असतात हापूस आंब्याच्या, तर याची आढी लावावी लागते। तर मी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण डायनिंग टेबलच्या खाली आढी लावते आहे, ज्या कारणामुळे अगदी व्यवस्थित आंबे पिकले जातात आणि खूप छान असे आंबे खाता येतात। त्याचबरोबर छान असा आमरस देखील होतो, जो खूपच टेस्टी असतो। 2 वेळा आमरस करून झालेला आहे। आमरसपुरीचं जेवण ऑलरेडी झालेलं आहे। ही दुसरी पेटी आहे। तर दरवर्षी आंब्याची पेटी आणली की हे काम कंपल्सरी माझ्याकडेच असते। तर आंब्याची पेटी उघडून आढी लावावी लागते, जेणेकरून आंबे छान पिकतात आणि आमच्या लाडक्या लेकी या आंब्यांवर ताव मारत असतात। कधी चिरून तर कधी आमरस करून आंबे खात असतात। तर हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण असतो। या हापूस आंब्याशिवाय दोन्ही मुलींना दुसरे आंबे बऱ्यापैकी आवडतच नाहीत। तर एक सेवाभावी संस्था आहे, त्यांच्याकडून हे दरवर्षी आम्ही पेट्या घेत असतो आणि अशा प्रकारे कैऱ्या पिकत ठेवून त्याचा प्रॉपर आंबे बनवत असतो। तर ते खूप छान पिकतात आणि हापूसची टेस्ट काय सांगावी। तर आमरस पण खूप छानच होतो आणि दरवर्षी आम्ही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो। तर साधारण 5 डझनची ही आंब्याची पेटी आहे। तुम्ही बघाल मी खाली त्याला आमच्याकडे चगळ म्हणतात, तर एक चगळचा थर दिलेला आहे आणि नंतर कैऱ्या ठेवलेल्या आहेत हापूस आंब्याच्या आणि वरतून परत असा चगळचा थर दिलेला आहे। 4 ते 5 दिवसात या कैऱ्या पिकतील। चला एक आंबा देवापुढे ठेवूयात।